श्री स्वामी समर्थ. मित्रांनो, श्री गुरुचरित्रामुळे मनुष्याला जीवनामध्ये अनेक असे अद्भुत फायदे मिळतात. मनुष्याची सतत प्रगती होते, मनुष्याला मनोवांछित यश मिळते. तर आज आपण बघणार आहोत श्री गुरुचरित्र अध्याय 18. श्री गणेशाय नमः. नामधारक सिद्धयोग्यांना म्हणाले, महाराज, श्री गुरु नृसिंह सरस्वतींचे चरित्र इतके श्रवणीय आहे की ते कितीही ऐकले तरी मनाचे समाधान होत नाही. तरी कृपा करून पुढील कथा सांगा. तेव्हा त्यांची आदरयुक्त जिज्ञासा जाणून सिद्ध म्हणाले, भिल्लवडीत काही काळ वास्तव्य करून श्री गुरु कृष्णेच्या काठाकाठाने पदभ्रमण करत कृष्णा वरुणा संगमावर गेले. तिथून पुढे कृष्णा पंचगंगा संगमावर गेले. शिवा, भद्रा, भोगावती, कुंभे आणि सरस्वती यास त्या पंचगंगा होत. हे संगम क्षेत्र दक्षिण वाराणसी म्हणून प्रख्यात आहे. याचे महात्म्य प्रयाग आणि कुरुक्षेत्राहून जास्त मानतात. इथे स्नान केल्याने 6 प्रकारच्या महापातकांचा नाश होतो. प्रयागात माघ स्नान केल्याने जे पुण्य लाभते त्याच्या शतपट पुण्य या संगमात एकदा स्नान केल्याने प्राप्त होते. इथे अमरेश्वरांचे मंदिर असून त्यांच्या दर्शनाने जीवाला अमरत्व प्राप्त होते. इथे पवित्र औदुंबर वृक्ष असून 64 योगिनी नित्य वास करतात. इथे गंगा आणि वेणी दक्षिणगामी असून कृष्णा पश्चिमेकडे वाहते. येथील संगम षटकुळात शुक्ल तीर्थ, पाप विनाशी तीर्थ, काम्य तीर्थ, सिद्धवर तीर्थ, प्रयाग तीर्थ, शक्ती तीर्थ, अमर तीर्थ व कोटी तीर्थ अशी 8 तीर्थे आहेत. कृष्णा, वेणी व पंचगंगा मिळून एकूण 7 नद्या आहेत. त्यांच्या दर्शनाने सर्व मनोकामना पूर्ण होतात. त्यांच्यात स्नान केल्याने अगणित पुण्यलाभ होतो. या कृष्णा पंचगंगा संगमावर श्री गुरु काही काळ गुप्त रूपाने म्हणजेच सामान्य यती रूपाने राहिले. त्यानंतर त्यांचे महात्म्य लोकांत प्रगट झाले. कसे ते सांगतो. पंचगंगा संगमावर अमरपूर नावाचे एक गाव आहे. श्री गुरु तेथे भिक्षा मागण्यासाठी जात असत. त्या गावात एक विद्याभ्यासी गरीब ब्राह्मण राहत असत. ते सुशील, सात्विक, कर्म मार्गाचे नीट आचरण करणारे व अतिथ्यशील होते. ते नित्य कोरडी भिक्षा मागून कुटुंबाचे पालनपोषण करायचे. त्यांच्या पत्नी ही सुस्वभावी व पतिव्रता होत्या. त्यांच्या अंगणात घेवड्याचा एक वेल होता. त्याला पुष्कळ शेंगा यायच्या. एखाद्या दिवशी भिक्षा मिळाली नाही तर ती दोघे घेवड्याच्या शेंगांवरच गुजराण करायची. एके दिवशी श्री गुरु भिक्षेसाठी त्या ब्राह्मणांच्या घरी गेले असता त्यांनी त्यांना आदराने घरात नेले. त्यांची भक्तिभावाने पूजा केली. त्यांना भात व घेवड्याच्या शेंगांच्या भाजीचे भोजन दिले. या सेवेने श्री गुरु अतिशय प्रसन्न झाले. त्यांनी त्या ब्राह्मणांना आता तुमचे दारिद्र्य जाईल असा आशीर्वाद देऊन त्यांचा निरोप घेतला. संगमावर जाताना त्यांनी त्यांच्या अंगणातील घेवड्याचा वेल पटकन उपटून टाकला आणि निघून गेले. घेवड्याच्या वेलाने त्या गृहस्थांच्या घरासमोरचे सर्व अंगणच वेढून टाकले होते. श्री गुरूंनी त्याचाच उच्छेद केला
म्हणून ब्राह्मणींना अतिशय दुःख झाले. त्या नशिबाला दोष देत रडू लागल्या. म्हणाल्या, अरे रे, काय हे दुर्दैव! त्या यतींना आम्ही काय त्रास दिला म्हणून त्यांनी आमचे अन्नच तोडून टाकले. हे त्यांचे बोलणे त्या विप्रवर्यांना रुचले नाही. ते रागावून म्हणाले, यतीश्वरांना दोष देऊ नका. सर्व विश्व त्या महादेवांच्या अधीन आहे. आपले प्रारब्ध जसे आहे तसेच सर्व घडत असते आणि ते घडवून आणण्यासाठी तेच कोणाला तरी निमित्त करत असतात. परमेश्वरांनी आधी अन्न तयार करून नंतरच स्थूल सूक्ष्म स्वरूपाची 84 लक्ष जीवसृष्टी निर्माण केली आहे. ते सर्वांना समदृष्टीने पाहतात आणि प्रत्येकाच्या अन्नाची यथायोग्य व्यवस्था करून सृष्टीचे पोषण करतात. पूर्वजन्मी आपण जी काही बरी वाईट कर्मे केलेली असतात त्याचीच परिणिती म्हणून या जन्मात सुख दुःखे प्राप्त होत असतात. जे पेरावे तेच उगवते. मग त्यासाठी इतरांना कशासाठी दोष द्यायचा? त्या यतीश्वरांनी आपल्याकडे भोजन केले हे आपले सद्भाग्य आहे आणि त्यांनी आपल्याला दारिद्र्यमुक्तीचा आशीर्वादही दिलेला आहे. असे असताना तुम्ही त्यांच्याबद्दल अनुचित बोलणे योग्य नाही. त्यानंतर त्या द्विजवर्यांनी तो सर्व वेल एकत्र करून नदीच्या पात्रात टाकला. घरी आल्यावर त्या वेलाचे मूळ जे खूप खोलवर गेले होते ते तरी कशाला ठेवायचे म्हणून ते जमीन खणू लागले. त्यांनी वेलाचे मूळ उपटून काढले तेव्हा त्या खाली एक कुंभ सापडला. त्यांनी तो घरात नेला आणि त्याच्या तोंडावरची वेळणी सोडली तर काय आश्चर्य! त्यात भरपूर द्रव्य भरलेले होते. ते पाहून त्यांच्या व त्यांच्या पत्नीच्या आनंदाला पारावार राहिला नाही. श्री गुरु आमच्यावर प्रसन्न झाले. त्यांनी आमचे दैन्य घालवले. ते ईश्वरी अवतार आहेत असे म्हणून ती दोघे यतीश्वरांचा जय जयकार करू लागली. त्यानंतर ते दाम्पत्य संगमावर गेले. त्यांनी श्री गुरूंना कृतज्ञतेने वंदन केले, त्यांची पूजा केली व घडलेला सर्व प्रकार सांगितला. तेव्हा श्री गुरु म्हणाले, या घटनेची कुठेही वाच्यता करू नका. तुम्ही काही बोललात तर आलेली लक्ष्मी निघून जाईल. माझ्याबद्दलही काही सांगू नका. तुमच्या वंशात लक्ष्मी अखंड नांदेल. तुमचे पुत्र पौत्र सुखात व आनंदात राहतील. ते ऐकून ते दाम्पत्य धन्य झाले. श्री गुरूंचा निरोप घेऊन घरी परतले. नामधारक ज्याच्यावर गुरुकृपा होते त्याच्या घरी दैन्य राहतच नाही. म्हणून ज्याचे दैव चांगले नाही त्याने श्री गुरूंना शरण जाऊन त्यांची भक्ती करावी. त्यांच्या कृपेने इह परलोकी सौख्य प्राप्त होते, भक्तांचे कल्याण होते. अशा प्रकारे अध्याय 18 समाप्त झालेला आहे. मित्रांनो, पुढील अध्याय ऐकण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये लिहा. श्री स्वामी समर्थ.